नमस्कार मित्रांनो, एन-बी स्टडी कॉर्नरमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. आज आपण बघणार आहोत वेगवेगळ्या जिल्ह्याच्या ज्या काही नॉर्मलायझेशन स्कोरनंतर निवड याद्या आहेत, त्याविषयी माहिती. आजचा व्हिडिओ हा खूप महत्त्वाचा आहे, कारण यामध्ये एकाच व्हिडिओमध्ये आपण वेगवेगळ्या जिल्ह्यांची जी माहिती आहे ती आपण बघणार आहोत. तर आपण या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. माहिती आवडल्यास लाईक करा, आपल्या मित्रांना शेअर करा आणि असेच नवीन-नवीन व्हिडिओ मिळवण्यासाठी नोटिफिकेशन बेल आयकॉनवरती क्लिक करा. चला तर मित्रांनो, आज बघूया. आजच्या या व्हिडिओमध्ये वर्धा, चंद्रपूर, मुंबई शहर, मुंबई उपनगर, लातूर, ठाणे, धाराशिव आणि जालना जिल्हा या जिल्ह्यांच्या निवड यादीच्या संदर्भामध्ये. मित्रांनो, डिस्क्रिप्शनमध्ये आपल्या टेलिग्राम चॅनलची जी लिंक आहे ती दिलेली आहे. एन-एम-बी स्टडी कॉर्नर हा आपला यूट्यूब चॅनल आहे. या यूट्यूब चॅनलवरती जे काही व्हिडिओ दाखवतात त्यातील महत्त्वाच्या अशा ज्या पी-डी-एफ आहे या तुम्हाला एन-एम-बी स्टडी कॉर्नरच्या टेलिग्राम चॅनलवरती मिळतील. तर त्यासाठी आपण डिस्क्रिप्शनमधील चॅनल जी आहे, चॅनलची जी लिंक आहे त्यावरती क्लिक करून चॅनल जॉइन करा. म्हणजे आपल्याला वेगवेगळ्या जे चॅनल्स या चॅनलवरती वेगवेगळ्या जिल्ह्यांच्या ज्या काही पी-डी-एफ आहेत, तलाठी भरतीशी निगडीत किंवा इतर महत्त्वाच्या परीक्षांच्या संबंधित, तर त्यासाठी आपण टेलिग्राम चॅनल जॉइन करा. कारण आता आपण आज वर्धा असेल, चंद्रपूर, मुंबई शहर, मुंबई उपनगर, लातूर, ठाणे, धाराशिव आणि जालना या जिल्ह्यांच्या ज्या उतरत्या क्रमानं संपूर्ण जे निवड याद्या आहेत त्या दिलेल्या आहेत. त्याच्यामुळं आपण आपली जी रँक आहे, ती रँक साधारणपणे किती असेल याचा जो अंदाज आहे, हा अंदाज लावू शकता. या ज्या निवड याद्या ह्या अजून काही फायनल नाही. कारण यामध्ये जर आपण बघितलं साधारणपणे ओपन कॅटेगरीचा जो कट ऑफ आहे तो किती लागेल, एस-सी कॅटेगरीचा कट ऑफ किती लागेल, त्याच्यानंतर एन-टी कॅटेगरीचा कट ऑफ किती लागेल, हे आपण आता सांगू शकत नाही. कारण यामध्ये सर्वच कॅटेगरीचे जे विद्यार्थी आहे या लिस्टमध्ये दिलेले आहेत. त्याच्यामुळं ही जी लिस्ट आहे एक अंदाज बांधण्यासाठी आहे आपल्याला. साधारण आपली जी रँक आहे कितवी असेल, आपले जे मार्क आहेत ते त्यानुसार. तर एकंदरीत जर आपण बघितलं तर मेरिट आहे, हे मेरिट यावर्षी जे आहे ते प्रमाणापेक्षा जास्त मोठ्या प्रमाणावर लागणार आहे. म्हणजे साधारणतः प्रत्येकाची जी अपेक्षा होती, की यावर्षी खूप मोठ्या प्रमाणात जागा आलेल्या आहेत. त्याच्यामुळे मेरिट आहे ते मागच्या तलाठी भरतीपेक्षा कमी असेल. पण तसं काही होताना दिसत नाही. एकतर हे नॉर्मलायझेशनची जी काही प्रोसेस आहे ही न पटण्यासारखी आहे. कारण साधारणतः जर आपण बघितलं 200 मार्कांचा पेपर असताना सुद्धा कितीतरी विद्यार्थ्यांना 200 पेक्षा जास्त मार्क मिळालेत आणि प्लस यामध्ये जर विचार केला आपण साधारणपणे 200 मार्कांच्या पेपरमध्ये कितीतरी विद्यार्थ्यांना नॉर्मलायझेशन नंतर 35 प्लस जे एवढे सुद्धा मार्क आहेत ते मिळालेले आहेत. म्हणजे 200 मार्कांच्या पेपरमध्ये जर एखाद्या विद्यार्थ्याला 35 मार्क हे जास्त जर मिळत असेल, म्हणजे बघा साधारणतः 17.5% जे मार्क आहे हे एक्स्ट्राचे त्याला मिळतात आहे. म्हणून एकंदरीतच हा जो नॉर्मलायझेशनचा जो काही फंडा आहे, तो फंडा इथे चुकलेला आपल्याला दिसून येतो. तरीसुद्धा ही जी लिस्ट आहे याच्यावरून आपण अंदाज घेऊ शकता. तर मित्रांनो, आता आपल्या या व्हिडिओमध्ये इतकंच. यातील जे काही मी सांगितलेले जे काही जिल्हे आहेत, त्या जिल्ह्याची जी पी-डी-एफ जर आपल्याला हवी असेल, तर आपण आपल्या टेलिग्राम चॅनलला जॉइन करा आणि या ज्या पी-डी-एफ आहेत ते मिळवा. आतापर्यंत आपण ज्या काही पी-डी-एफ दिलेल्या आहेत, या टेलिग्राम चॅनलवरती आपण बघू शकता आणि उरलेले जे काही जिल्हे आहेत, त्या उरलेल्या जिल्ह्याच्या ज्या काही पी-डी-एफ आहे, ह्या पी-डी-एफ आपल्या 17 तारखेपर्यंत म्हणजे जवळपास सर्वच जिल्ह्यांच्या ज्या काही पी-डी-एफ आहे, ते आपल्या टेलिग्राम चॅनलवरती आपल्याला मिळून जातील. या पद्धतीचं जे काही आहे, ते नियोजन आपण केलेलं आहे. म्हणजे 17 तारखेपर्यंत महाराष्ट्रातील ज्या जिल्ह्यांमध्ये तलाठी भरतीची जी काही एक्झाम झाली होती, त्यांच्या सगळ्यांच्या ज्या निवड याद्या त्या उतरत्या क्रमानं आपल्याला आपल्या या चॅनलवरती मिळून जातील. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि आपल्या मित्रांना शेअर करा. व्हिडिओ संपूर्ण बघितल्याबद्दल आपलं खूप खूप आभार. धन्यवाद.